एकेकाळी डोरोथी नावाची एक लहान मुलगी राहत होती. ती तिच्या काकी आणि काका एम आणि हेनरी यांच्यासोबत एका फार्म हाऊस मध्ये राहत होती. त्या दिवशी डोरोथीला तिच्या कुत्र्यासोबत खेळायचंही नव्हतं. जणू काही वाईट घडणार आहे असं तिला वाटत होतं. एक चक्रीवादळ आपल्या मार्गावर येत आहे, आपण लगेच लपलं पाहिजे. आणि म्हणून काकी एम ओरडली, लवकर डोरोथी इकडे ये. टोटो इकडे ये, आपण तळघरात जायला हवं. डोरोथीला तिचा कुत्रा घेण्यासाठी पलंगाखाली जावं लागलं. त्याच क्षणी फार्म हाऊस जोरदार हादरू लागलं. मग फार्म हाऊस त्याच्या जागेवर फिरू लागलं. लहान मुलगी काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच वेळी तिच्या कुत्र्यालाही. ती दारातून उडणार इतक्यात तिने तिचा कुत्रा पकडला. तिला काहीही दिसत नव्हतं, फक्त आकाश आणि ढग. त्याच क्षणी तिला माहित होतं की ती आकाशात खूप उंचावर आहे. घर आणि तिचं डोकं एवढ्या वेगाने फिरत होतं की तिला झोप लागली होती. तिच्या आजूबाजूला जे काही घडत होतं ते पाहून ती सुन्न झाली आणि म्हणून झोपी गेली. डोरोथी एका महास्फोटाने जागी झाली. बेड एवढा उंच उडाला की ती जमिनीवर पडली. तेव्हा तिला जाणवलं की फार्म हाऊस आता फिरत नाहीये. खिडकीतून सूर्य चमकत होता, ज्यामुळे तिला जाणीव झाली की ती जमिनीवर आहे. ती बाहेर धावली. तिने जे पाहिलं तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता. ती आवासून पाहत राहिली. नजर जाईल तिथपर्यंत फुलांची शेतं होती. मग अचानक डोरोथीने लहान पुरुषांना तिच्याकडे धावताना पाहिलं. पुरुषांकडे शंकूच्या आकाराच्या टोप्या होत्या आणि त्यांच्या टोपीच्या वरच्या बाजूला छोट्या घंटा वाजत होत्या. तसंच त्यांचा गणवेश निळा होता आणि त्या सर्वांच्या दाढी खूप लांब होत्या. जेव्हा लहान माणसं डोरोथीच्या जवळ आले तेव्हा पांढऱ्या पोशाखात एक छोटी बाई दिसली. सर्वात शक्तिशाली जादूगार, तुमचं स्वागत आहे. मी उत्तरेकडील चांगल्या मनाची चेटकिणी आणि हे माझे मित्र आहेत बुटके. पूर्वेकडील दुष्ट चेटकिणीपासून आम्हाला वाचवल्याबद्दल तुमचे आभार. आभार? पण तुम्ही मला चुकून कोणीतरी दुसरीच समजत आहात. उत्तरेकडील चांगल्या मनाच्या चेटकिणीने फार्म हाऊसवर डोरोथीसाठी एक जागा चिन्हांकित केली. जमिनीवर चकचकीत चांदीचे पायातले शूज होते. डोरोथीच्या लक्षात आलं की फार्म हाऊस दुष्ट चेटकिणीवर उतरला आहे. मला ते करायचं नव्हतं. ही खरोखर माझी चूक नव्हती. आता मी काय करू? तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता, ती म्हणजे दुष्ट चेटकिणीचे चांदीचे जादूचे शूज भेट म्हणून स्वीकारणं. डोरोथीने तिचे जुने शूज काढले आणि नवीन घातले. तू मला घरी परतायला मदत करशील का? फक्त एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला मदत करू शकते आणि तो आहे ओझचा जादूगार. पिवळ्या विटांचं अनुसरण करून तुम्ही 50 शहरात पोहोचाल आणि एकदा पोहोचलात की तुम्हाला वर जायची आणि ओझच्या विजार्डला पाहण्याची परवानगी घ्यावी लागेल. डोरोथीशी बोलल्यानंतर लगेच चांगल्या मनाची चेटकीण गायब झाली. बुटक्यांनी डोरोथीला निरोप दिला आणि ते त्यांच्या वाटेला गेले. काही वेळ निघून गेल्यानंतर त्या लहान मुलीला आणि तिच्या कुत्र्याला विश्रांतीची गरज होती, म्हणून ते एका मक्याच्या शेताजवळ थांबले. शेताच्या मध्यभागी डोरोथीला एक भीतीदायक कावळा दिसला. मोठ्या कुतूहलाने ती त्याच्याजवळ गेली. हाय, तू कोण आहेस? प्रथम डोरोथीला धक्का बसला, पण नंतर घडलेल्या सर्व गोष्टी सांगण्यास तिने सुरुवात केली. मला काहीच माहित नाही. माझं डोकं तर गवताने भरलंय. जर मी तुझ्याबरोबर एमरेल्ड सिटीला आलो तर तुला काय वाटतं, तो ओझचा जादूगर मला मेंदू देईल काय? डोरोथीने त्याला त्याच्या फ्रेम मधून खाली आणलं आणि ते एकत्र पिवळ्या विटांच्या रस्त्यांवरून चालायला लागले. काही तासानंतर ते जंगलातून जात असताना झाडांमध्ये त्यांना काहीतरी चमकताना दिसलं. एकदा ते त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्यांना कळलं की तो टिनापासून बनलेला माणूस आहे. टिनाचा माणूस तसाच उभा होता. कृपया मला मदत करा, कारण मला गंज लागल्यामुळे मी बराच काळ साधा हालचालही करू शकलेलो नाहीये. मला मदत करा. आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो? तिथे तुम्हाला माझी झोपडी सापडेल.
तिकडे जा आणि माझ्या तेलाचा टीन आणा आणि माझ्या सांध्यांवर घासा. डोर्थीने त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे केलं. तिने त्याच्या सर्व सांध्यांवर तेल ओतलं आणि तो पुन्हा हलू लागला. तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही इथे काय करत आहात? डोर्थी पुन्हा काय घडलं ते सांगू लागली. तुझी खात्री आहे की तो मला हृदय देऊ शकेल? आणि म्हणून टीनाचा माणूस त्यांच्या मागे गेला. जंगलात अंधार पडू लागला आणि अचानक त्यांना एक भयानक गर्जना ऐकू आली आणि एक सिंह उडी मारून त्यांच्या समोर आला. पण जेव्हा टोटो भुंकायला लागला तेव्हा सिंह घाबरून एक पाऊल मागे गेला आणि थरथरू लागला. तुझ्यासारखा मोठा सिंह एवढ्या छोट्या कुत्र्याला कसा घाबरू शकतो? मला माहिती आहे, मी भित्रा आहे. थोडासाही आवाजाने मी घाबरून जातो. थांब, रडू नकोस. सांग बघू काय झालंय. आम्ही ओजच्या जादूगाराचा शोध घेत आहोत. आपण सगळे त्याच्याकडून काहीतरी मागू. कदाचित तो तुला हिंमत देईल. सिंहाने त्याचे अश्रू पुसले आणि आनंदाने त्यांच्यासोबत 50 शहरात जाण्याचं मान्य केलं. ते थोडा वेळ चालले. स्केअरक्रोने त्यांना हिरवगार आकाश दाखवलं. 50 शहर आता फार दूर नव्हतं. थोड्याच वेळात 2 तास चालल्यानंतर ते 50 शहराच्या वेशीजवळ पोहोचले. आम्ही इथे ओजच्या जादूगाराला पाहायला आलो आहोत. वाड्यात प्रवेश करण्यासाठी त्यांना मोठा चष्मा घालावा लागला, कारण ते 50 शहराच्या चमकदार हिरव्या दिव्यांनी आंधळे होऊ शकत होते. 50 शहरात घरे, रस्ते आणि लोकांचे कपडेही हिरवेगार होते. सर्वत्र चमकधमक होती. शेवटी ते वाड्यात पोहोचले. ओजच्या जादूगाराला पाहण्यासाठी डोर्थी प्रथम प्रवेश करणार होती. लहान मुलगी संकोचत आत गेली आणि तिला सिंहासनाच्या वरच्या छताला एक मोठं डोकं लटकलेलं दिसलं. अरे, मी तर पराक्रमी आणि भयानक ओज आहे. तू कोण आहेस आणि इथे काय करायला आला आहात? आणि तुला ते चांदीचे जोडे कुठे सापडले? माझे नाव डोर्थी आहे. मी मदत मागायला आले. डोर्थीने ओजच्या शक्तिशाली जादूगाराला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ओजच्या जादूगाराने सांगितलं की तो तिला मदत करेल, परंतु त्या बदल्यात त्याला पश्चिमेच्या दुष्ट चेटकिणीपासून मुक्त करावं लागेल. डोर्थी रडत रडत तिच्या मित्रांकडे परतली आणि ओजच्या जादूगाराने जे काही मागितलं ते तिने त्यांना सांगितलं. त्या सर्वांनी पश्चिमेकडील चेटकीण शोधून तिच्यापासून सुटका करून घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी 50 शहर सोडलं आणि पश्चिमेकडील दुष्ट चेटकिणीच्या शोधात प्रवास सुरू केला. पश्चिमेकडील दुष्ट चेटकिणीला फक्त एक डोळा होता, पण ती खूप दूरवर पाहू शकत होती. जेव्हा तिने डोर्थी आणि तिचे मित्र तिच्या वाड्याजवळ येत असल्याचं पाहिलं तेव्हा तिने तिच्या विशाल मधमाशांना हाक मारली. या घुसखोरांना नांगी मारा! डोर्थी आणि तिच्या मित्रांनी मधमाशा त्यांच्या दिशेने उडताना पाहिल्या. त्यांना पळून जायला वेळ मिळाला नाही. स्केअरक्रो, डोर्थी आणि सिंह यांना आपल्या गवताने झाकून टाका, जेणेकरून मधमाशा त्यांना चावू शकणार नाही. जेव्हा स्केअरक्रोने इतरांना त्यांच्या गवताने झाकलं तेव्हा सर्व मधमाशांनी टीनच्या माणसाला डंख मारण्याचा प्रयत्न केला, पण साहजिकच सर्वांनी आपले डंख गमावले आणि एक एक करून ते जमिनीवर पडले. यावेळी चेटकिणीने तिच्या उडत्या माकडांना डोर्थी आणि तिच्या मित्रांची शिकार करण्यासाठी पाठवलं. त्यामुळे उडणाऱ्या माकडांनी डोर्थी आणि तिच्या मित्रांवर हल्ला केला. त्यापैकी एकाने स्केअरक्रो पकडला आणि त्याला झाडावर फेकलं. दुसऱ्याने टीनाच्या माणसाला कड्यावरून फेकून दिलं. त्यांनी सिंहालाही चेटकिणीकडे न्यायला बांधून टाकलं. त्यानंतर सर्व उडणारी माकडं डोर्थीकडे वळले, पण जेव्हा त्यांनी तिच्या पायात चांदीचे जोडे पाहिले तेव्हा तिला दुखवायचं नव्हतं. ते तिला वाड्यात घेऊन गेले. जेव्हा पश्चिमेकडील दुष्ट चेटकिणीने डोर्थीच्या पायात चांदीचे जोडे पाहिले तेव्हा ती खरोखरच घाबरली, पण तिला हे देखील समजलं की डोर्थीला तिच्या बुटांच्या शक्तींची जाणीव नव्हती. ते शूज मला दे! नाही, मी नाही देणार.
मी म्हटलं ना मला दे. चेटकिडीने डोरथीच्या दिशेने पाऊल टाकलं. तुला हे कसं कळलं की पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी आमचा नाश करू शकते? मला माफ करा. ती किंचाळत असताना चेटकीण वितळली. फक्त तिचे कपडे जमिनीवर राहिले. डोरथीने प्रथम सिंहाला पिंजऱ्यातून वाचवलं जिथे त्याला ठेवलं होतं. नंतर त्यांना स्केअरक्रो आणि टीन मॅन सापडला. ते पन्ना शहरात परत गेले. त्यांना सांगितलं की त्यांनी पश्चिमेकडील दुष्ट चेटकिणीला संपवलंय. आता त्यांना ओशच्या जादूगाराला भेटायचं आहे. ओशच्या पराक्रमी जादूगाराने त्यावेळी सर्वांचं एकत्र स्वागत केलं. जेव्हा ते सिंहासनाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना बधीर करणारा मोठा आवाज ऐकू आला. मी ओशचा पराक्रमी जादूगार आहे, पण तुम्ही मला का शोधताय? टोटो खूप घाबरला. तो कोपऱ्यातला मोठ्या पडद्यावर पडला. पडद्यामागे एक लहान धाडसी म्हातारा माणूस दिसला. त्याच्या हातात शिंगांसारखं काहीतरी होतं. तुम्ही कोण आहात? मी ओशचा पराक्रमी जादूगार आहे. तुम्ही ओशचे जादूगार आहात? पण हे कसं शक्य आहे? म्हाताऱ्याने त्याची कथा सांगायचं ठरवलं. प्रत्यक्षात तो सर्कसमध्ये काम करत होता. तो हॉट एअर बलूनने शो करत असे. एक दिवस जेव्हा जोरदार वाऱ्याने त्याला या वाड्यात उडवत आणलं तेव्हा पन्ना शहरातील लोकांना वाटलं की तो आकाशातून येणारा जादूगार आहे आणि त्यांनी त्याला शहरावर राज्य करायला सांगितलं आणि म्हणून त्याने होकार दिला. आणि तुमच्या सगळ्या वचनांचं काय? जादूगाराने टीनाच्या माणसाला सांगितलं की तो त्याला या क्षणी हृदय देऊ शकतो. त्याने पाठीमागे जाऊन छातीतून एक भरलेलं हृदयाचं खेळणं काढलं. टीनाच्या माणसाला खूप बरं वाटलं. मग तो स्केअरक्रोकडे वळला. त्याने डोक्यावरचे टाके उघडले आणि त्यात मुठभर गहू टाकले आणि पुन्हा शिवून टाकलं. आता भयानक सिंहाची पाळी होती. त्याने एका भांड्यात सोन्याच्या बाटलीतून काही औषध घेतलं आणि सिंहाला ते धाडसाचं औषध प्यायला सांगितलं. सिंहाने ते औषध प्यायलं. अचानक त्याने आपले अशक्त घाबरलेलं रूप सोडलं आणि तो मोठ्या बलाढ्य सिंहासारखा गर्जना करू लागला. ओशचा जादूगार त्यांच्याकडे पाहून हसला. त्याने प्रत्यक्षात त्यांना काहीच दिलं नव्हतं. त्यांनी त्याच्याकडे जे काही मागितलं त्या सर्व गोष्टी त्यांच्यात होत्याच, पण त्या कशा वापरायच्या हे त्यांना कळत नव्हतं. आता डोरथी तुझी पाळी आहे आणि पाहायला गेलं तर तुझ्याकडे ते सगळंच आहे जे तुला हवं होतं. जर तू तुझे हे चांदीचे शूज एकमेकांवर 3दा घासलेस ना तर तुला पाहिजे तिथे तू जाऊ शकतेस. म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी घरी जाऊ शकत होते? हो, पण मग मी कायमचा त्या मैदानावर अडकून पडलो असतो ना आणि मी आयुष्यभर गंजच खात बसलो असतो आणि मी कधीही साहसी सिंह बनू शकलो नसतो. डोरथीने तिच्या मित्रांना घट्ट मिठी मारली. तिने त्या प्रत्येकाला तिचा निरोप दिला. मग तिने टोटोला पकडलं आणि चपलात 3 वेळा टॅप करत म्हणाली की तिला तिच्या काका आणि काकूंच्या घरी जायचं आहे. थोड्या वेळाने ती बागेत बसलेली दिसली. उत्तेजित होऊन तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिला तिचे काका आणि काकू तिच्याकडे धावत येताना दिसले. ती आनंदाने हसली. टोटो, बघ, आपण घरी आलो आहोत.